रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी केला आहे. बँकेनं कार्यक्षेत्राबाहेरच्या साखर कारखान्यांना 250 कोटींचं कर्ज वाटप केलं असाही त्यांचा आरोप आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि सहकार आयुक्त यांना निवेदन दिल्याचं कदम यांनी सांगितलेलं आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करण्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, सहकार सचिव, मुख्य सचिव, उपनिबंधक, विभागीय निबंधक ह्या सगळ्यांना मी पत्र लिहिली आहेत. पण ही 11 प्रकरणं मी आता त्यांचे पाठवली आहेत सगळी. त्यामध्ये ही अनुक्रमणिका आहे. अशी 11 प्रकरणं ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी